अजित पवारांच्या अकाली निधनानं पेच. दादांच्या एक्झिटनं राजकारण बदलणार. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र येणार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या अशा अचानक जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री सोबतच महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. त्यामुळेच आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार? निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळीकीची सुरुवात केलेली त्याचं काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता दोन्ही पक्षांच्या वतीनं दादांचं स्वप्न पूर्ण करणार असं म्हणत एकीकरणाचे संकेत दिले जात आहेत. तुम्ही अनेकांनी प्रश्न विचारले, तरी प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच. खरं तर अवघ्या काही कालावधीनंतर ही गोष्ट कशा पद्धतीने पुढे न्यायची याचा दादांचा स्वतःचा प्लॅन तयार होता आणि दादांची ही इच्छा होती. पण आता दादांची ती इच्छा, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटुंब म्हणून एकत्र यावं, एकत्र काम करावं, ही जी इच्छा होती, ही कशी पुढे न्यायची त्याबद्दल आता आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. पवार साहब हो या सब लोग इकट्ठा होके काम करना चाहिए. सब लोगों ने, दोनों पार्टी ने इकट्ठा होके ही काम करना चाहिए. तो अभी सभी की नज़र पवार साहब और उनके फैमिली के ऊपर है. देखते हैं कि किस तरह से हम आगे बढ़े. लगभग मर्जर का डिसीजन हो चुका था, अजित दादा के सामने ही हो चुका था. हम विटनेस है उसके. लास्ट मीटिंग्स भी हो चुकी थी. अभी हम तुतारी के ऊपर बहुत कम जगह लड़ रहे हैं, इसलिए ज्यादातर घड़ी पे ही हम लड़े हैं. खरं तर अजित पवारांसारखा दूरगामी आणि सडेतोड नेता जाणं हे राज्याचं नुकसान आहे. तिथं पक्षाची हानी तर न मोजण्यासारखीच. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पण असं असलं तरी पक्षात अजित पवारांची जागा घेऊ शकणारा एकही नेता नाही, हे नाकारता येणार नाही. तर तिकडे शरद पवारांच्या उतारवयात त्यांच्या पक्षालाही आधार हवाच. त्यामुळेच शरद पवारांनी आधी महापालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणलेलं. ही जवळीक म्हणजे एकीकरणाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा तेव्हाच सुरू झालेली. आता अजित पवारांच्या अकाली जाण्यानं एकीकरण हाच पर्याय असल्याचं दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते बोलू लागलेत. यापुढच्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येतील. सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे असं पवार घरातले लोक आणि पक्षाचे हे नेते असं एकत्रितपणे मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून यापुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रितपणे चालवल्या जातील, अशी माझी स्वतःची मांडणी आहे. खरं तर पुढची किमान 15 ते 20 वर्ष अजित पवारांचं राज्यातील राजकारणात अढळ स्थान राहिलं असतं. पण विमान अपघातानं अजित पवारांचं अकाली निधन झालंय. अजित पवारांच्या जाण्यानं पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अशा परिस्थितीमध्ये उतारवयात असलेल्या शरद पवारांना आधाराची गरज आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादीही नेतृत्वाच्या बाबतीत काहीशी पोरकी झालीय. त्यामुळं विलिनीकरण हाच पर्याय असल्याची भावना व्यक्त केली जातीय. पण प्रत्यक्षात हे घडतं का? घडलंच तर अजित पवारांची जागा कोण घेतं? केंद्रात या एकीकरणाचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.